नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये मी मानवी आपलं स्वागत करते। चला बघूया महाराष्ट्राच्या प्रमुख बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित पवार आज गावभेट दौरा करीत आहे। आज सकाळपासूनच खंडोबाची वाडी येथे भेट देऊन दौऱ्याला सुरुवात झाली आहे। बारामतीमधील खंडोबाची वाडा, निंबूत वानेवाडी, वडगाव, निंबाळकर आणि कोरहाडे बुद्रुक या ठिकाणी अजित पवार दौरा करीत आहे। गावभेट दौऱ्यादरम्यान अजित पवार हे नागरिकांशी संवाद देखील साधत आहे। बारामती तालुक्याचा वेगळा जाहीरनामा केला। जेवढे आपले उमेदवार आहेत त्यांचा प्रत्येकाचा वेगवेगळा जाहीरनामा आपण दिलेला आहे। इतके दिवस आम्ही राज्याचा जाहीरनामा द्यायचो, तुम्हाला सांगायचो ही काम आम्ही करणार आहे। राज्याचा जाहीरनामा तर दिलेलाच आहे, त्याबद्दल दुमत असायचं वाणीवाडीकरांना काही कारण नाही, पण तालुक्याचा दिला किंवा आजपर्यंत तालुक्यात आम्ही ही कामं केली आणि उद्याचा 5 वर्षाच्या करता आम्हाला हे करायचं। ते मी मध्ये मला वाटतं बारामती क्लबला तो कार्यक्रम त्या दिवशी झाला। त्याच्यामध्ये लॉजिस्टिक पार्क असेल, क्रीडा संकुल असेल, इतर रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातलं जे काही महत्त्वाचे निर्णय असतील त्या पद्धतीचा प्रक्रिया करून फळबागांच्यावर, फळांवर अन्न प्रक्रिया करून त्याच्यातनं बाय प्रोडक्टमधनं मूळ प्रोडक्ट तयार करण्याचं काम असेल, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत। आज आपल्या गावाला देखील 19 ते 2024 पर्यंत जवळपास 40 कोटी थोडे कमी 40 कोटी, आज 40 कोटी रुपये एका गावाला मिळतात। आम्ही आमच्या बाबतीमध्ये कुठं कमी पडत नाही। आमची विनंती आहे की वाणेवाडीकरांनी पण आपसातले वाद थोडेसे बाजूला ठेवून त्या संदर्भामध्ये एकोप्याने काम करून मग चव्हाण वस्ती असेल, बाकीचा सगळा एरिया असेल, त्या ठिकाणी वाणेवाडी पसरतंय, वाढतंय। आज वाणेवाडीमध्ये देखील अजूनही काही भागामध्ये आपल्याला लक्ष्मीनगरला भूमिगत गटारं करायची, चव्हाण वस्तीला त्या ठिकाणी करायची, अंतर्गत रस्ते असतील, भूमिगत गटारं जास्त। खरं तर आता रस्ते करायच्या आधी भूमिगत गटारं करा, त्याच्याशिवाय गाव किंवा वस्ती स्वच्छ राहत नाही। माजी केंद्रीय मंत्री तथा जालना लोकसभेचे माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांची जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील निवासस्थानी भेट घेतली आहे। साई विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि NCPची युती आहे। मी भारतीय जनता पार्टीचा या राज्याचा निवडणुकीचा प्रमुख आहे आणि म्हणून राज्यभर दौरे करावे लागतात। आमचे नेते अमित शहा हे मुंबईला येऊन गेले। त्यांनी आम्हाला सगळ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की जे काही NDA आपला आहे, या NDAच्या विरोधात आपलं कुठलंही स्टेटमेंट, आपलं कुठलंही वागणं नसलं पाहिजे आणि सगळ्यांना निवडून आणण्याची भूमिका असली पाहिजे। त्या पद्धतीप्रमाणे मी पक्षाची शिस्त पाळणारा माणूस आहे आणि दुसरी गोष्ट अशी की मी कोणाच्या विरोधात फिरण्याचं काही कारणच नाही आहे, विरोधी प्रचार करण्याचं काही कारण नाही आहे। कारण एवढे वर्ष, 35 वर्ष लोकांनी मला मतदान केलं आणि लोकांनी जेव्हा मला मतदान केलं तेव्हा माझा जो मतदार आहे याची नजर माझ्यावर आहे, याची मला स्वतःला जाणीव आहे की जो माझा मतदार आहे याची नजर माझ्यावर आहे की आपला नेता कोणत्या प्रकारची भूमिका घेतो। हा मतदार तोपर्यंतच माझ्या पाठीमागे राहील जोपर्यंत माझी भूमिका ही माझ्या मूळ विचाराशी संबंधित राहील। पण माझा विचार सोडून का मी माझी भूमिका बदलायला लागलो रे, तर माझा मतदार कधी मला सोडून देईल याची काही शाश्वती नाही आहे आणि त्याच्यामुळं माझ्या इज्जतीसाठी, माझी इमेज राखण्यासाठी मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचंच काम करावं लागणार आहे। मी कुठल्याही प्रकारचं या युतीच्या विरोधात माझं वर्तन असणार नाही। त्यामुळं अर्जुनराव आज या ठिकाणी आले, त्यांनी मला विनंती केली। खरं म्हणजे माझ्या कामाच्या व्यापामुळं मी सोलापूरला जाऊन आलो, मी नगर जिल्ह्यात जाऊन आलो, मी परभणी जिल्ह्यात जाऊन आलो, मी लातूरला गेलो, धाराशिवला गेलो, हिंगोलीला गेलो। या व्यापामुळं मी अजून जालन्यात गेलो नाही। त्यांची विनंती किंवा माझ्या प्रचारात तुम्ही सहभागी झाले पाहिजे। त्यांनी विनंती नसती केली तर मी सहभागी झालो असतो, पण आलेच, विनंती केली, त्यांचं स्वागत केलं। माझ्या डोक्यात लोकसभा किंवा अन्य काही नाही आहे। पराभूत झालो तर मी परेशान नाही आहे,
त्याचं कारण असं की 35 वर्ष या जनतेने मला आशीर्वाद दिला. त्यामुळं मी सहजपणानं कुठलीही आडीवडी न घेता मी जालन्यात अर्जुनरावच्या प्रचाराला जाणार आहे. ही माझी स्पष्ट भूमिका आहे. कारण माझा मतदार डोळे लावून आहे माझ्यावर. माझी भूमिका माझ्या धोरणाच्या विरुद्ध राहणार नाही. सभेच्या निकालानंतर की आता कटुता हे बघा, मला एक स्टेटमेंट माझं काढून द्या. एखाद्या माणसानं मला येऊन बोला की तुम्ही कटुताची भाषा वापरली. माझा पराभव जो झाला हा पराभव मला मान्य आहे. कोण्या एका माणसामुळं झाला नाही. मतदारानेच कौल तसा दिला. जनादेश आहे आणि तो जनादेश मी स्वीकारला. त्यामुळं कटुता वगैरे आमच्यात नाही आहे. आणि जर काही थोडीफार असेलही तरी आम्ही बसून मिटवली. आता ते आमच्यात काही राहिले नाही. युतीच्याच काही नेत्यांना श्रेय घ्यायचा प्रयत्न केला होता किंवा आम्ही मला असं केलं. वाटतं की जिंकल्याचं श्रेय घेत होते कोणी बी आतापर्यंत. हरवल्याचं श्रेय कोणा घेतलं नाही. आणि जे कोणी घेतं त्याला ते लक लागतं. किती जागा येतात आता? 180 ते 85 जागा आमच्या निवडल्या. नांदगाव मतदारसंघातील महायुतीचे शिंदे शिवसेनाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारासाठी मनमाड शहरात आज अभिनेता गोविंदा यांचं रोड शोचे आयोजन करण्यात आले. एकात्मता चौकातून रोड शो सुरू झाल्यानंतर त्यात तुफान गर्दी झाली होती. मनमाडला गोविंदाचे आगमन झाल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने केलेल्या विकासामुळे जनता त्यांना पुन्हा संधी देईल असा विश्वास गोविंदाने पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केला आहे. मी शुभेच्छा प्रदान करतो आदरणीय सुहासजी यांना, कांदे साहेबांना, आणि आईपाई प्रार्थना करतो की आपलं विजय व्हावं आणि शिवसेनेचे जोडलेले जेवढे पक्ष आहेत आपण सगळ्यांना विजयाची शुभेच्छा प्रदान करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय शिंदे साहब जो है हर जगह मैं जो कहा कर रहा हूँ, और क्या है, एक विचारधारा जो आदरणीय बाला साहब ठाकरे जी की रही, वो विचारधारा जो है वो शिंदे साहब लेके आगे बढ़ना चाह रहे हैं और वो बहुत ही शुभ है, देश के लिए शुभ है. मैं ये कह पाऊंगा कि विश्वानि देव सवित दुरितानि प्रासव यद्भद्रम करना, जो शिव कृपा संपूर्ण विश्व में नजर आती है और उस विचार से जुड़े हुए जो लोग हैं, खास तौर पे महाराष्ट्र, क्योंकि महाराष्ट्र में तो शिव जी की जो हर जगह पर, जिस जगह जाइए आप वहीं पे प्रार्थना हुआ करती है. तो जो जुड़े हुए हैं तो विश्वानि देव कृपा सदैव रहे, मैं ऐसी माई से प्रार्थना करता हूँ. और उस विचारधारा से शिंदे साहब जुड़ गए तो मैं साथ में हूँ और मुझे बहुत अच्छा लग रहा है कि मुझे माई ये सेवा का अवसर प्रदान कर रही है, क्योंकि सितारा चाहे जहाँ हो और जहाँ से आया हो, महाराष्ट्र की भूमि से ही निकला है. तो हम जो आर्टिस्ट हैं, हम लोग को जो घर परिवार सुख और नाम और इज्जत जो मिली है वो महाराष्ट्र की भूमि प्रदान करती है. और जो सितारा हो, यहाँ का हो या वर्ल्ड का कहीं का हो, वो कहीं हॉलीवुड भी हो तो भी वो पहले हॉलीवुड डिस्कस नहीं करता है, मुंबई का मुंबई से निकलता है. बॉलीवुड शब्द मुझे अच्छा नहीं लगता. परंतु मैं शुभेच्छा प्रदान करता हूँ. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभा महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. 23 तारखेला आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार आहे आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार आहे, अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी दिली आहे. देवरी नगर पंचायत नगराध्यक्ष संजू विखे, पंचायत समितीच्या सभापती सौ अंबिकाताई बंजार यांनी सुद्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावा. त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस. आपण आमगाव देवरी विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून मी हमखास तुम्हाला सांगू शकतो, महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुती सरकार येणार. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात आमच्या पाठीशी राहणार. शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणार. कारण जे काम काँग्रेसने 60 वर्षात करू शकले नाही ते काम भारतीय जनता पक्षाने करून दाखवले. आणि ह्या 2.5 वर्षामध्ये ज्यावेळेस राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आली त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा सखा, शेतकऱ्यांचा मित्र, शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब, अजितदादा पवार आणि आमचे देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी
शेतकऱ्यांच्या एजी पंपाच्या विजेच्या बिल सरसकट माफ केलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास आहे. लाडक्या बहिणींना सुद्धा विश्वास आहे की 1,500 रुपये आपल्या खात्यावर पाठवत आहे. निश्चितच येणाऱ्या काळातसुद्धा भरीव रक्कमसुद्धा त्यांच्या खात्यावर पाठवण्याचं काम देवेंद्रजी करणार आहेत, महायुतीचे सरकार करणार आहे. आणि त्याच्यामुळे 20 तारखेला आमगाव देवरी विधानसभेमध्ये सर्वात जास्त बटन कमळावर दबणार आहे आणि 23 तारखेला या विधानसभेमध्ये कमळ फुलणार आहे. संजय भाऊ, आपण किती मतांना आपण निवडून येणार आहात? आजपर्यंत आमगाव देवरी विधानसभेमध्ये जे मतं मिळाले नाही, रेकॉर्ड ब्रेक मतांनी आपल्याला येथील जनता निवडून देणार आहे. 40,000 मतं क्रॉस करणार आहे. मुक्ताईनगर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्या प्रचारार्थ आज मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जाहीर सभा घेणार असल्याची माहिती रोहिणी खडसे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. मुक्ताईनगर येथील क्रीडा संकुलच्या मैदानामध्ये शरद पवार यांची रोहिणी खडसे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी 10 ते 15,000 मतदार उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी रोहिणी खडसे यांनी दिली आहे. आज मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रासाठी आदरणीय आमचे सगळ्यांचे नेते पवारसाहेब यांची सभा होते आहे. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र आणि जळगाव जिल्हा म्हटलं तर साहेबांवरती प्रेम करणारे अनेक लोक ह्या मतदारसंघात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ह्या मतदारसंघाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार लढत आलेले आहेत, पण अजून विजय प्राप्त झालेला नाही. ह्या वेळेस आदरणीय साहेबांना ह्या मतदारसंघासाठी मला उमेदवारी दिली आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी आज उमेदवारी करते आहे. आजच्या सभेमध्ये साहेब या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाबरोबर संवाद साधणार आहेत आणि साहेबांचं आणि ह्या मतदारसंघातली लोकांचं एक वेगळं नातं गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि ते नक्कीच भविष्यामध्ये आम्हाला विजयाकडे घेऊन जाण्यासाठी तो जोपासलेलं नातं हे आम्हाला विजयापर्यंत नेईल याची मला खात्री आहे. मला अंदाज आहे की 10 ते 15,000 लोकसंख्या असू शकते, पण साहेबांना भेटणाऱ्यांचा उत्साह हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला कालपासून दिसतो आहे. कारण अनेक लोक आम्हाला स्वयंस्फूर्तीने फोन करून सांगत आहेत की साहेब येत आहेत का, तर साहेबांना आम्हाला भेटायचं आहे, साहेबांना आम्हाला ऐकायला यायचं आहे. त्याच्यामुळे आकडा वाढूही शकतो. कारण मी आधीही सांगितलं की साहेबांवरती निष्ठेने प्रेम करणारे अनेक लोक ह्या मतदारसंघामध्ये आहेत. ते सगळे ह्या सभेला येण्यासाठी इच्छुक आहेत. ताई, साहेबांबरोबर अजून कोण कोण येते येणार? आज फक्त आदरणीय साहेबांची सभा आहे. साहेबांसोबत इतर पक्षाचे पदाधिकारी असणार आहेत, पण प्रमुख नेत्यांमध्ये साहेबच मार्गदर्शन करतील. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाकामी चोपडा मतदारसंघात विविध ठिकाणातील नियुक्ती केलेल्या 1900 कर्मचाऱ्यांना आज महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित महाविद्यालयात 2 सत्रात प्रशिक्षण दिलं जात आहे. या प्रशिक्षणमध्ये आधी स्क्रीनच्या माध्यमातून प्रशिक्षण दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच पोस्टर वोटिंग व्यवस्था देखील केली गेली आहे. 2 सत्रात 1900 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिला जात असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोडे यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक 2024साठी चोपडा या विधानसभा मतदारसंघामध्ये आज द्वितीय प्रशिक्षण वर्ग अरेंज केलेला आहे. सदरचा प्रशिक्षण वर्ग हा 2 सत्रामध्ये ठेवण्यात आलेला आहे. सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 2 ते 5 अशा या 2 सत्रामध्ये सर्वप्रथम त्यांना एक क्लासरूम ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे आणि क्लासरूम ट्रेनिंग दिल्यानंतर स्पेशली 50-50च्या ग्रुपमध्ये त्यांना डिवाईड करून त्यांना हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणजे EVM मशीन हाताळण्याचं प्लस केंद्राध्यक्षाची डायरी कशी भरायची, सत्रासी कशा पद्धतीने भरायचा, वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून देण्यात आलेले आहे. तसेच त्यांची परीक्षा घेण्यात आलेली आहे आणि सकाळ सत्र आणि दुपार सत्र अशा 2 सत्रामध्ये हे संपूर्ण प्रक्रिया प्रशिक्षणाची आहे ती चालू आहे. आज एकूण 1900 जे पोलिंग पार्टीचे मतदान कर्मचारी आहेत ह्यांना आज आम्ही हे प्रशिक्षण देत आहोत. प्लस आज रोजी इथे पोस्टल बॅलेटचं सुद्धा मतदान होत आहे. जे कर्मचारी इतर मतदारसंघातले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा
मतदानाची सुविधा केलेली आहे, त्यांचं सुद्धा मतदान चालू आहे. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये सध्या इतकंच. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24.